अधिवेशन काळात उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीत उभे राहण्याचे आदेश। सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाईनंतर चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश। रामदास आठवलेंनी वर्षा निवासांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात तसंच विकास कामांच्या निधीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। परभणीत पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेने पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। बाटल्या आणि कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याच्या प्रकारात वाढ। पेट्रोलचा पुरेसा साठा असून सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू, प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण। मुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। बैठकीत कराड नगरपालिकेच्या विकास कामांसाठी 88 लाखांच्या विकास निधीस मान्यता। जिल्हास्तरीय नगरोत्थान अभियानांतर्गत निधीस मान्यता। करमाळा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड 12 मार्चला। पीठासीन अधिकारी म्हणून सुशांत बनसोडे यांची निवड। करमाळा सभापती उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे। मागील 1.5 महिन्यात मुंबईतील प्रदूषणात प्रचंड वाढ। मुंबईचं AQI 323हून जास्त। बांधकाम प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांमुळे प्रदूषणात वाढ। होळीनिमित्त होळी पेटवल्याने झालेल्या धुराचाही मुंबईतील हवेवर परिणाम। नायगाव शिवडी येथे बॉम्बे डाईंग मिल कामगारांच्या 324 घरांसाठी काढलेली लॉटरी उच्च न्यायालयाकडून रद्द। या घरांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिलेत। एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंह यांचा पदाचा राजीनामा। आलोक सिंह यांच्या नेतृत्वाखालीच एअर इंडियाने एअर एशिया इंडियासोबत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती। मुंबईच्या परळमधील साईबाबा पथक पालिका शाळेच्या आवारात कबड्डी खो खोसाठी स्वतंत्र जागा ठेवावी या मागणीला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद। लवकरच शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल सदृश व्यवस्था उभारणार हे जवळजवळ आता निश्चित झालंय।